हाय. आपण वर्तमानात जगूया का? हा आहे आजचा विषय. हा विषय घेण्याचं कारण असं, की आपल्याला लक्षातसुद्धा येत नाही, पण आपण अनेक वेळेला वर्तमानात न जगता भूतकाळात रमलेले असतो. आयदर भूतकाळ जो काही वाईट गेला आहे त्याबद्दल तरी चिंतन करत असतो किंवा मग येणाऱ्या भविष्यकाळाबद्दल आपण थोडे साशंक असतो किंवा मग भविष्यकाळातली स्वप्न बघत असतो आणि तेव्हा आपण सुखी होऊ असे विचार करत असतो. इन जनरल आपण या 2 काळांमध्ये झुलत असतो, पण आपण आत्ताचा हा जो वर्तमान काळ आहे, त्यात थोडे कमी रमतो आणि त्याचे आपल्याला काय नेमके तोटे होतात याविषयी आजचा व्हिडिओ. हा विषय घेण्याचं कारण असं, की एक ताई आहेत, त्यांचा मला फोन आला होता, की त्या आता 60 वर्षाच्या आहेत. त्या एकुलत्या एक आणि त्यांना 2 भाऊ आहेत. पण त्यांची तक्रार अशी होती, की त्यांच्या आईनी आत्तापर्यंतच्या आयुष्यात त्यांच्यावर कायम अन्याय केला आहे. कायम दुजाभाव केला आहे. आईला मुलं जास्त लाडकी आहेत आणि त्या मानाने या मुलगी म्हणून त्यांनी कायम तिच्याकडे दुर्लक्ष केलं. लग्नसुद्धा पटकन कसं होईल हिचं असं बघितलं आणि त्यांचं लग्न झालं. साहजिकच लग्नानंतर त्यांना काही प्रॉब्लेम्स आले त्यांच्या लग्नामध्ये आणि त्यांनी आईला विचारलं, "परत येऊ का? माझं नाही जमत आहे." तर तेव्हा आईनी त्यांना कधी साथ नाही दिली. आईनी उलट सांगितलं, की "जावई खूप चांगले आहेत, तूच चांगली नाही आहेस. तेव्हा तूच ॲडजस्ट करायला हवं." आणि मग त्या तिथेच राहिल्या. आज त्यांचं वय 60 आहे आणि आज त्यांची आई असं म्हणते आहे, की "तू इथे आलीस परत तरी चालेल कायमचं सोडून." त्यांना आईच्या या वागण्याचं खूप कोडं पडलं होतं आणि आई अशी का वागते? हा त्यांचा प्रश्न होता आणि त्या खूप दुःखी आहेत साहजिकच. तर बघा आता त्यांचं स्वतःचं वय 60 आहे. त्यांना स्वतःला नातवंडं आलेली आहेत. पण आजही त्यांचं मन त्याच भूतकाळात आहे. तेच सगळे प्रश्न त्यांच्या मनात आहेत. आईने केलेला दुजाभाव त्यांना आजही खटकतोय आणि माणसं अशी का वागतायत? असा त्यांना प्रश्न पडतोय. खरं सांगू का? कुणी आपल्यावर प्रेम का करत नाही किंवा कुणी आपल्याकडे लक्ष का देत नाही? या प्रश्नाला तसं म्हटलं ना, तर असं एका वाक्यातलं उत्तर नाही आहे. तुम्ही जर त्या माणसाला आवडत नसाल, तर ते आवडायला हवं यासाठीचं काही रसायन पण नाही आहे, की गोळी दिली आणि सांगितलं, की आता मी आवडायला पाहिजे. तर हे होणार नाही आहे. तर आपलं वय 60 आल्यानंतर कुठेतरी हा उहापोह मनात झाला पाहिजे. कुठेतरी हे स्वीकारता आलं पाहिजे, की हो, माझ्या आईला कदाचित मी नाहीच आवडत. मी तेवढी नाहीच आवडत, जेवढे माझे भाऊ आवडतात. माझ्या आईला मुलीपेक्षा मुलगा महत्त्वाचा वाटतो. ती एका सर्टन वेनीच वागते. तिने मला कधीही अफेक्शन दाखवलं नाही. खूप प्रेम आहे असं कधीही दाखवलं नाही. ती भावांना मात्र दाखवते. माझ्या अडचणीच्या वेळेला तिने मला मदत केली नाही. या सगळ्या फॅक्ट्स आहेत. हे कोणी डिनाय नाही करणार आहे. पण आता या फॅक्ट्सना स्वीकारून आपला रिस्पॉन्स कसा असेल यावर फोकस केला पाहिजे. याच्या अगदी उलट त्या भूतकाळात रमतात आणि त्या भूतकाळातल्या सगळ्या घटना आठवत राहतात, की नेमकं असं का झालं असेल? आईला असं का वाटत असेल? तर ह्या सगळ्या चिंतनाचा उपयोग तर काहीच नाही आहे. कारण त्यांनी कितीही चिंतन केलं तरीसुद्धा आईला त्यांच्याविषयी प्रेम वाटायला हवं ही जी त्यांची भावना आहे, ती आईमध्ये निर्माण होणारच नाही आहे. कारण आईला जर ते आवडत नसतील, तर आईला ते आवडणार नाही आहेत. आईला जर भावांना जास्त महत्त्व द्यावंसं वाटत असेल, तर त्या तसंच करणार आहेत. आपण ज्याला असं म्हणू अगदी, की याला अदर साईड जरी असेल, तरीसुद्धा त्या अदर साईडचा विचार करण्याची पण एक वेळ असते. एखाद्या वेळेला सरळ कन्फ्रंट करून असं विचारलेलं सुद्धा बरं असतं कधी-कधी. पण इतकी वर्ष गेल्यानंतर आता या गोष्टीवर चिंतन करण्यामध्ये फायदा तर काहीच नाही आहे. पण असं दुर्लक्ष असं होतंय त्यांचं, की त्यांची स्वतःची माणसं, त्यांची नातवंडं, त्यांचे इथले नातेसंबंध सासरचे, यावर या सगळ्याचा परिणाम होतोय कारण त्या मनातनं कायम दुःखी कष्टी असतात आणि त्यांच्या मनात हेच विचार पाठ सोडत नाही आहेत. हे झालं भूतकाळाचं. भूतकाळ कायम वाईट आहे म्हणून त्याचं चिंतन होतं असंही नाही आहे. कधी-कधी बघा माणसं असं म्हणतात, की माझं बालपण खूप छान होतं आणि ती मजा काही आता नाही आहे. तर आपण जेव्हा ते छान होतं असं म्हणत असतो, तेव्हा कुठेतरी आपण असं म्हणत असतो, की जे आत्ता आहे या क्षणात ते चांगलं नाही आहे. अगदी रिअलिस्टिक वेनी बघितलं हे सपोज चांगलं जरी नसेल, तरीसुद्धा
आत्ताचा वर्तमान जगत असताना ज्या परिस्थिती माझ्यासमोर आहेत त्याला तोंड देण्यासाठी माझ्याकडे खूप ताकद असायला पाहिजे आणि ती ताकद मी आतूनच मिळवत असते. तर त्यामुळे मी जर आत्ताच्या या क्षणाला कोसत राहिले तर मी जी माझ्याकडे थोडीफार ताकद आहे या परिस्थितीला तोंड देण्याची ती पण मी गमावत जाते. माझ्या हातातनं माझी ताकद गमावत जाते. मला फक्त भूतकाळच चांगला आहे असं वाटायला लागतं. भविष्याबद्दलच्या चिंता मनाला सतावतात आणि आत्ता ह्या क्षणी जे करायला पाहिजे, जे निर्णय घ्यायला पाहिजे, जे कर्तव्य माझ्यासमोर आहे, माझं त्याकडे दुर्लक्ष होतं. हा तोटा होतो आणि म्हणूनच भूतकाळात किंवा भविष्यकाळात रमण्यामध्ये अर्थ नसतो. अनेकदा असं होतं बघा, ज्या चिंता चिंता तुम्ही लावून घेता मनाला, म्हणजे खूप वेळेला खूप माणसं असं करत असतात की त्यांना भविष्याच्या चिंता असतात आणि म्हणून ते एखाद्या पत्रिका दाखवायला जातात किंवा आपला हात दाखवतात कोणाला तरी, भविष्य विचारतात. तो भविष्य सांगणारा सुद्धा अगदी मानूया 100% तो काहीतरी खरं सांगतोय. पण तो जेही सांगेल ते तुमच्या कुठेतरी बॅक ऑफ माइंड राहतं. स्क्रीन सेव्हर कसा असतो तसं ते तुमच्या मनावर कायम चिकटून राहतं आणि त्याच्या अनुसार तुमचे पुढचे निर्णय होत जातात. त्याच्या अनुसार तुमची मनस्थिती बदलत जाते. त्याच्या अनुसार तुमचे रिस्पॉन्सेस बदलत जातात. तर हे सुद्धा तुमच्यासाठी अजिबात चांगलं नाही आहे. कधी-कधी अननोन ज्या गोष्टी असतात ना, भविष्य जसं की अननोन आहे, ते अननोन असण्यातच आनंद आहे. कारण ते अननोन राहिलं ना, तर समोर जे काही येईल त्याला तुम्ही तुमचा जो प्रतिसाद असेल ना, तो अधिक चांगला असेल, एनर्जीनी भरलेला असेल. पण तुम्हाला थोडी जरी हिंट असेल, मग ती चांगल्याची किंवा वाईटाची असेल, तर तुमच्याकडनं त्याला मिळणारा जो रिस्पॉन्स आहे त्याच्यावर नक्कीच परिणाम होतो आणि स्क्रीन सेव्हरसारखं ते सांगितलेलं आपल्या मनावर चिकटून राहतं. बरं, या काळामध्ये जो सांगणारा आहे तो सुद्धा किती अभ्यासू खरंच आहे हेही आपल्याला माहीत नसतं. तर त्यामुळे अशा कुठच्या गोष्टींमध्ये रमण्यापेक्षा आत्ताचा हा जो काळ आहे, आत्ता हे जे प्रश्न आहेत, ह्याला मी कसं रिस्पॉन्ड करते आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण आत्ताच्या या क्षणामध्ये खूप काही निर्णय घेत असतो. आपल्याला अनेक गोष्टी पुढच्या म्हणून ठरवायच्या असतात. या सगळ्या गोष्टींवर आपल्या ह्या मागच्या चिंतनाचा किंवा पुढच्या काळजांचा खूप परिणाम होत असतो. त्यांनी लिटरली आपल्या स्वभावावर परिणाम होत असतो आणि त्या योगे आपण लोकांशी जे काही वागतो, मग ते लोकही त्याला तसा प्रतिसाद देतात आणि हे चक्र चालू राहतं. आपला स्वभाव कुठेतरी बदलत जातो आणि ॲक्च्युली या क्षणात जे करायला पाहिजे ना, ते आपण विसरतो आणि हा क्षण कदाचित जगायचा राहून जातो. हा क्षण मे बी दुःखाचा असेल, सुखाचा असेल, आनंदाचा असेल किंवा काळजांचा असेल. पण या क्षणात माझं जेही कर्तव्य आहे, मी जे करायला पाहिजे ते मी समरसून केलं पाहिजे. ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच या क्षणाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजचा विषय होता की वर्तमानातच जगूया. मी इथेच थांबते आहे. बाय.